प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिका काय वळणावरती आले म्हणजे आपल्याला जरी हे वळण आवडत नसलं तरी सुद्धा मालिकेमधलं आलेलं हे वळण सुद्धा आता एक छानपैकी आपल्याला ट्विस्ट देऊन जाणार आहे। मालिकेमध्ये या वळणामुळे आता प्रेमाचा जो काही चढ उतार, प्रेमाचा चढ उताराचा ग्राफ सगळं पाहायला मिळणार आहे। आणि खरं सांगायचं तर आता प्रेमामध्ये थोडीफार धुसफूस, प्रेमामध्ये थोडीफार आता इकडे नोकझोक असल्याशिवाय प्रेमाचा खरा रंग सुद्धा चढत नाही। तसंच काहीतरी आता इकडे घडलेलं आहे। नक्की काय घडलंय पाहूया। याच्यामध्ये आता काव्या आणि इकडे नंदिनी सुद्धा एकत्र आलेत, पण ते वेगळ्या मार्गाने। आणि इकडे आपली म्हणजे काव्या आणि आपल्या पार्थ हे दोघं एकत्र आलेत, ते सुद्धा वेगळ्या मार्गाने। कसं पाहूया। जीवाने जीव देण्याचा प्रयत्न करताच नंदिनी कशी वाचवायला पोचली आणि नकळतपणे नंदिनीच्या तोंडून आता कसं प्रेम व्यक्त केलं गेलं, सगळं पाहूया। हुशार मानिनीने अचानकपणे असा काय डाव रचला की ज्याच्यामुळे मालिकेमधली सगळी समीकरणं बदललेत। एका झटक्यात सगळं पाहायला मिळणार आहे। इकडे आजच्या भागात तर आपण पाहिलेलं आहे की नंदिनीने बोलवलेलं आहे ते म्हणजे आता लगेचच इकडे वकिलांना बोलवल्यावरती नंदिनीने त्यांना सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी लवकरात लवकर आता मला डिवोर्स पाहिजे। यावरती वकील तिला समजवण्याचा प्रयत्न करतायत की मॅडम इतक्या लवकर निर्णय घेऊ नका, तुम्ही काही दिवस जाऊ दे। पण तिने सांगितले नाही, फास्ट ट्रॅकमध्ये किंवा फास्ट ह्याच्यामध्ये माझी आता केस तुम्ही लढा आणि लवकरात लवकर जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर मला आता तुम्ही डिवोर्स मिळवून द्या। प्रेक्षकांनो, आता इकडे म्हणजे त्यांना कळायलाच मार्ग नाहीये वकिलांना की हिला कसं समजवूया। आणि हे सगळं ऐकलेलं आहे ते म्हणजे काव्याने। वकील निघून गेल्यावरती काव्या आता इकडे नंदिनीकडे आलेली आहे आणि ती नंदिनीला समजवते, ताई एक चान्स घेऊया ना आपण, तू उगाचच हे सगळं घाईघाईत निर्णय घेतेस असं मला वाटतंय। यावरती लगेचच नंदिनी सांगायला लागते, घाईत नाहीये, मी हा निर्णय मनापासून घेतलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये माझा निर्णय बदलेल असं मला वाटत नाहीये। प्रेक्षकांनो, नंदिनी आपल्या मतावरती इतकी फर्म आहे की आता तिचा निर्णय बदलणं ही खूप कठीण गोष्ट आहे ही सुद्धा आता इकडे समजलेली आहे, ती म्हणजे काव्याला। आणि ती विचार करते की मी एकटी नंदिनीचा हा निर्णय बदलू शकत नाहीये आणि याच कारणास्तव ती आता विचार करते की मी इथे थांबले तर तिकडचे गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतील, तिकडे पार्थ सुद्धा काहीतरी चुकीचा निर्णय घेतील आणि म्हणूनच मला काय करू कळत नाहीये। ती आपल्या आईशी बोलते। आई तिला सांगायला लागते, बाळा तू इथे थांबून काहीच होणार नाहीये, तू तडक निघ, तिकडे तू पार्थला भेटलीस ना तर कदाचित तुमचं नातं सुरळीत होतंय हे पाहिल्यावरती नंदिनीला आता जरा तरी आपल्या नात्याच्या बद्दल काहीतरी वाटेल आणि तू जा, तू पार्थसोबत नातं जुळव, इकडे नंदिनीचं काय करायचं ना ते मी बघते असं म्हटल्यावरती आईचा शब्द प्रमाण मानत लगेचच आता इकडे निघालेली आहे, ती म्हणजे आपली काव्या तिच्या हक्काच्या घरी यायला। त्याच वेळेला तोपर्यंत इकडे आता आशाने सांगितलेले विचार मानिनीच्या डोक्यामध्ये घुमतायत की हे सगळं कुणी केलं असेल। आशाने तिच्या डोक्यात एक आता विचार टाकलाय आणि तोच विचार ती आता घेऊन लगेचच इकडे आता पार्थ आणि जीवा या दोघांना बोलवते आणि ती त्यांना सांगायला लागते, एक गोष्ट मला सांगा की तुम्हाला नाही का हा प्रश्न पडलाय की हे सगळं कसं घडलं असेल, कुणी घडवून आणलं असेल। यावरती पार्थ आणि जीवा आता दोघं विचार करतायत आणि जीवा तर सांगतोय कुणी घडवलंय, काय घडवलंय यापेक्षा जे घडलंय ते इतकं विचित्र आहे ना की मी या सगळ्यामुळे खूपच हादरून गेलेलो आहे। मी खरंच नंदिनीशिवाय नाही जगू शकत दादा, तुला कसं कळत नाहीये। आणि त्यावरती पार्थला कुठेतरी समजले की यात मला हा सगळा विचार करायला बिलकुल वेळ नाहीये, मला खरं सांगायचं तर आता नंदिनीला मिळवायचं आहे। पार्थच्या डोक्यामध्ये विचार चाललाय नाही प्रेक्षकांनो की खरं सांगायचं तर आता खरंच जीवा इतका अडकला आहे नंदिनीमध्ये आणि नंदिनी तर आता म्हणजे असं का करतेय, नंदिनीचं काहीच कळत नाहीये। नंदिनी जर का आता इकडे जीवा आणि काव्याचं लग्न लावते तर कसं काय होणार। आणि त्याला पहिल्यांदा जाणीव झालेली आहे ती म्हणजे जीवाच्या प्रेमाची
आणि त्यामुळे तो आता विचार करतोय की काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता स्वार्थी विचार करत होतो, तो स्वार्थी विचार मला बदलायला पाहिजे. माझा आता हा स्वार्थी विचार माझ्याच अंगाशी येऊ शकतो. त्यानंतर मग आता इकडे पार्थ स्वतःचे विचार तर करतोय, पण तो आता अजिबात जीवाला काही बोलत नाहीये. आणि त्यानंतर मग आता जीवाकडे इकडे साक्षात नोटीस आलेली आहे. ज्या वेळेला प्रेक्षकांनो जीवाकडे नोटीस आलेली आहे आणि त्यावेळेला जीवा आता इकडे हदरलाय. त्याला आता वकिलांनी सांगितले, खरं तर मी नंदिनी मॅडमना समजावून सांगण्याचा माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केला होता, पण त्या काही ऐकायला तयार नाहीयेत आणि त्या अजिबात ऐकत नाहीयेत आणि त्यांनी आता ही नोटीस दिलेली आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे जीवा इतका हदरलाय आणि तो सांगण्याचा प्रयत्न करतोय की काय बोलताय तुम्ही, हे असं होऊच शकत नाहीये. यावरती ते म्हणतात, हो नंदिनी मॅडम काहीच ऐकायला तयार नाहीत. प्रेक्षकांनो आता इकडे मानिनीने दोन्ही मुलांना सांगितलेलं तर आहे की हे सगळं कुणी केलंय हे शोधायचं आहे, पण प्रेक्षकांनो ते दोघं जण या मूडमध्ये नाहीच आहेत की आता आपण सगळं शोधावं. मानिनी आता इकडे देवाकडे दिवा लावतीये आणि ती आता देवाकडे दिवा लावून सांगतीये की काहीही झालं तरी सुद्धा आता माझ्या दोन्ही मुलांना सुखरूप ठेव, त्यांची आयुष्य आता इकडे दोन्ही मुलांची व्यवस्थित होऊ दे. आणि ती सांगते घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे. याच्याशी तिचा मतलब आहे की ज्या कुणी सगळं हे केलेलं आहे त्याला आता या घराच्या बाहेर तर काढायची वेळ आलेलीच आहे, पण त्याचबरोबर माझ्या मुलांची जी लक्ष्मी आहे ती घरात येऊ दे. आणि ती पार्थला सुद्धा हे सांगत आहे. जीवाला नोटीस भेटलेली आहे आणि जीवाचं आता पूर्णपणे जीवा हदरलेला आहे. जीवा विचार करतोय, जर नंदिनी काहीच ऐकायला तयारच नाहीये तर आता ही नोटीस घेऊन मी काय करायचंय ते काही नाहीये. मला आता माझं आयुष्य संपवायलाच पाहिजे असा विचार प्रेक्षकांनो तो आता करतोय. तो आपल्या रूममध्ये आलाय आणि रूममध्ये येऊन आता लगेचच तो स्वतःला संपवण्याचा विचार करतोय. जर माझ्या आयुष्यामध्ये नंदिनी नाहीये तर आता माझं आयुष्याला काही अर्थ नाहीये. माझं आयुष्य हे आता अशाच पद्धतीत राहणार आहे असा तो विचार करतोय. आणि त्यानंतर तो आता तिकडे असलेला एक चाकू काढतोय. ज्या वेळेला प्रेक्षकांनो तो आता चाकू काढतोय आणि तो पुढचा मागचा कोणताही विचार करत नाहीये की काय करायचं आहे, कसं करायचं आहे. आणि आता कोणत्याही पद्धतीमध्ये त्याने विचार न करता स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतलाय. त्याच वेळेला मग आता इकडे आलेली आहे ती म्हणजे काव्या. काव्या येते आणि घरातली लक्ष्मी म्हणजे बाहेरची लक्ष्मी घरातली इडापिडा बाहेर जाओ आणि घरची लक्ष्मी घरात येऊ असं ज्या वेळेला इकडे म्हणत आहे आपली मानिनी, त्यावेळेला ती म्हणते हो घरची लक्ष्मी आलेली आहे. नुकतंच झालेलं आता जीवा आणि पार्थ या दोघांचं संभाषण यामुळे आता इकडे पूर्णपणे जीवा म्हणजे पार्थ हादरलेला आहे की जीवाचं जर का आता नंदिनीवरती इतकं प्रेम आहे तर आता मी जीवा आणि काव्याचं लग्न कसं लावून देऊ. आणि तो काव्याला सांगतोय, खरं तर मला तू माफ कर, म्हणजे आता मी तुझं आणि जीवाचं लग्न नाही लावू देऊ शकत. यावरती ती सांगते, माफ काय, खरं तर मला तुमचे आभार मानले पाहिजेत की मी आता हे लग्न करायला तयारच नाहीये. तुमच्या डोक्यामध्ये हे खूळ कुणी टाकलं की मला हे लग्न करायचं आहे. मी आधीच सांगितलेलं आहे की मला हे लग्न बिलकुल करायचं नाहीये आणि अजिबात करायचं नाहीये. तुम्हीच हे लग्न करण्यासाठी माझ्या मागे लागला होतात. मला तर तुमचीच बायको बनून राहायचं आहे आणि म्हणूनच मी तुमची मदत घेण्यासाठी या घरामध्ये आलेली आहे. मला खरं तर तुमची मदत हवी आहे आणि ती मदत फक्त तुम्हीच करू शकता. पार्थ देशमुख, आपणच आता इकडे दोघांना एकत्र आणायला पाहिजे. नंदिनीताईने डिवोर्ससाठी केस फाईल केले आणि त्यानंतर जीवा आता नंदिनीताईच्या शिवाय राहू शकत नाहीये याची मला पुरेपूर कल्पना आहे आणि त्याचमुळे मी इकडे आलेली आहे. तुम्ही माझी मदत कराल अशी मी अपेक्षा करते असं म्हणत तिने आता पार्थला मिठी मारले. एका मिठीत पार्थ तर वेगळलेला आहे आणि मानिनी सांगते, हे बघ काव्या, तू इकडे आलेस ही गोष्ट तर आता खूपच चांगली झालेली आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी सुद्धा मी तुला जे काही सांगणार आहे ना ती गोष्ट तुला आता लक्षात आली पाहिजे. तू आपल्याला शोधून काढायचं आहे की या सगळ्या मागे कोण आहे, जेणेकरून पुन्हा आपण आता असे काही चुकी करू शकणार नाही. प्रेक्षकांनो, लगेचच आता इकडे काव्य आलेली आहे पार्थच्या मिठीमध्ये आणि त्याला मिठी मारत ती लगेचच सांगत आहे, खरं सांगू तर या क्षणाची मी वाट पाहत होते. आता आपण नंदिनीताई आणि जीवा या दोघांना एकत्र आणायचं आहे.
प्रश्न आहे तो नंदिनी ताईचा. काय करायचं, कसं करायचं हे तर आता आपण ठरवायचं आहे. पण आता ताबडतोब आपण या तर गोष्टी करायच्या, पण त्याचबरोबर आपण आता त्या दोघांच्या सोबत आपला सुद्धा संसार फुलवायचा. पार्थ सांगतोय, खरं तर तू मला माफ कर, म्हणजे मी खरं तर तुझ्या आता या गोष्टीमुळे डिस्टर्ब झालो होतो. पण ज्या वेळेला मला आता कळलं की हे सगळं आता तुझ्या मर्जीच्या ह्याच्याने चाललंय, तर मी पूर्णपणे गडबडलेलो आहे, मी पूर्णपणे बदललेलो आहे. तू बिलकुल चिंता करू नकोस, मी आता तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. प्रेक्षकांनो, इकडे एक तर जुळलेला आहे. आता ती देवाचे मानिनी आभार मानते, पण प्रेक्षकांनो तिकडे आता जी काही सिच्युएशन झालेली आहे ती मात्र महाभयंकर आहे. दुसरी सिच्युएशन अशी झालेली आहे की जीवाला यातलं काही माहीत नाहीये की काव्य आणि पार्थ एकत्र आलेत आणि ते आपल्याला आणि नंदिनीला एकत्र आणणार आहेत. हे माहिती नसल्या कारणाने त्याने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतलाय. इकडे तोपर्यंत त्याने नंदिनीला कॉल सुद्धा केलेला आहे आणि नंदिनी, तू जी नोटीस पाठवलीस ती नोटीस मागे घे, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाहीये असा त्याने मेसेज पण केलेला आहे. आणि तो आता विचार करतोय, थोडा वेळ नंदिनीच्या मेसेजची मी वाट पाहीन, नाहीतर स्वतःला संपवण्याचा त्याने निर्णय घेतलेला आहे. तो आता विचार करतोय की काय करू असा विचार करत आता नंदिनीचा काहीच रिप्लाय आलेला नाहीये. मग त्यानंतर त्याने आता लगेचच इकडे नंदिनीचा रिप्लाय नाही म्हटल्यावरती चाकू काढून स्वतःला संपवण्याचा जो काही त्याने प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर मग आता इकडे लगेचच नंदिनीला तो मेसेज भेटलाय की जर का तू आता माझ्या सोबत नाही राहू शकत तर मी तुझ्याशिवाय जगू शकत नाहीये, मी स्वतःला संपवतोय असं म्हणत त्याने आता नंदिनीला मेसेज पाठवलाय. तो मेसेज नंदिनी वाचते धावत पळत. प्रेक्षकांनो, नंदिनी आलेली आहे ती म्हणजे आपल्या जीवाकडे. ज्या वेळेला जीवाकडे नंदिनी आलेली आहे आणि त्यावेळेला मग मात्र आता इकडे जीवा खूपच गडबडलेला आहे. जीवाने हातात चाकू घेऊन स्वतःवरती वार केलेले आहेत, संपवण्याचा प्रयत्न करतोय. नंदिनी आले आणि जीवाला थांबवते. खबरदार, हा जीव फक्त तुमचा एकट्यांचा आहे का? या जीवावरती अनेक लोकांचे अधिकार आहेत. तुमच्या आईचा अधिकार आहे, तुमच्या भावाचा अधिकार आहे, तुमच्या बायकोचा अधिकार आहे, माझा अधिकार आहे. माझ्या अधिकारावरती असा घाला तुम्ही घालू शकत नाहीयेत. जीवा म्हणतो, का तुझा अधिकार? तू तर मला सोडून गेलीस, डिवोर्सची नोटीस पाठवलीस. यावरती ती सांगते, तुमच्यासाठी पाठवली, कारण तुमचं काव्यावरती प्रेम आहे. यावरती तो म्हणतो, हे कोण ठरवणार? माझं तुझ्यावरती प्रेम आहे, माझं काव्यावरती प्रेम नाही आहे. लक्षात घे एक गोष्ट, जर का तू माझ्या आयुष्यामध्ये नसशील तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाहीये. आत्ताच्या आत्ता प्रेमाची कबुली दे, नाहीतर मी स्वतःला संपवून घेईन. प्रेक्षकांनो, आता इकडे हा पवित्र बघितल्यावरती नंदिनी पार्थला मिठी मारते, त्याच्या मिठीत विरघळते, कारण तो स्वतःवरती आता इकडे हल्ला करून घेतोय. नंदिनीने मिठी मारताच आता इकडे जीवा विरघळलेला आहे. जीवा आणि नंदिनीची जोडी तर आता जबरदस्तीने केले, पण पार्थ आणि काव्या एकत्र आले. जीवा आणि नंदिनी आणि त्यानंतर आता इकडे लगेचच नंदिनी त्याला मिठी मारते. मिठी मारल्यावरती सगळं नीट झालेलं आहे. फक्त आता नंदिनीने ही मिठी भीतीपोटी मारले, प्रेमापोटी मारले. नंतर काय होणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे.